देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, पण काही जुन्या अनुभवी नेत्यांना मंत्रिपदावरनं डावलण्यात आलं। त्यामुळे या यादीमध्ये नाव नसलेले नेते नाराज असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मंत्रिपद न मिळाल्यामुळे भंडाऱ्याचे शिंदेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पदाचा राजीनामा दिलाय, तर तानाजी सावंत हे सुद्धा नागपुरातनं निघून गेल्याचं कळतंय। बघूया। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात पार पडला, पण या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळांसारख्या दिग्गज नेत्याची अनुपस्थिती खटकणारी होती। नव्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना संधी मिळालेली नाही। त्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या चेहऱ्यांची नावं या मंत्रिमंडळात नसल्याचं स्पष्ट झालंय। अजित पवार यांच्या बंडाच्या काळात त्यांना साथ देणारे राष्ट्रवादीचे मोठे चेहरेच नव्या मंत्र्यांच्या यादीतनं मिसिंग राहिलेत। यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे आणि धर्मराव बाबा आत्राम यांची नावं दिसतात। नाही, त्याचा आत्मचिंतन करायला लागेल। आता मी तुम्हाला कसं सांगू, मी खरं तर आत्ताच्या वेळामध्ये फक्त 2 वेळा आमचे शिंदे साहेबांना भेटू शकलो। एकदा मी भेटलो त्याला बघितलं की एवढी आमदारांची गर्दी होती मंत्री बनण्यासाठी। मी श्रीकांतजींना असं म्हटलं की आपल्यालाच गिल्टी वाटतं की आपण जाऊन कसं भेटावं, एवढं त्यांच्यावर प्रेशर आहे। आणि दुसऱ्याला मी एकदा गेलो होतो, त्याच्यावर सुद्धा अनेक लोकांनी टीका वगैरे केली। त्याला काय मी 5 तास वगैरे थांबलो नव्हतो। मी गेलो, मला कळलं की आमदारांना भेटतायत, त्याला मी भेटायला म्हणून गेलो होतो। तेवढ्यात ते मुख्यमंत्री महोदयांना भेटायला बाहेर पडले, तरी माझी काही भेट झाली नाही। यातील काही चेहरे मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला सुद्धा अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळाल्यानं या नेत्यांची नाराजी आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। मंत्र्यांच्या समावेशाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता तटकरेंनी हा प्रश्न अजित पवारांकडे, तर अजित पवारांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे टोलवल्याचं पाहायला मिळालं। तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा 4 दिग्गजांना नव्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली नसल्याचं स्पष्ट झालंय। भ्रष्टाचार आणि वादाचे आरोप असलेले अब्दुल सत्तार, तानाजी सावंत या 2 नेत्यांसह दीपक केसरकर यांना सुद्धा नव्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही। तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळाला। शिंदे गटामध्ये तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्रिपद मिळालेलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना कुठेही या शपथविधीमध्ये मंत्रिपद मिळालेलं नाही आहे। त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागलेली आहेत। ते तानाजी सावंत सध्या नागपूरवरून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती आहे आणि एकंदरीतच त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी असल्याची चर्चा एकंदरीत वर्तुळात रंगू लागलेली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात पार पडला। या मंत्रिमंडळ विस्तारात गेल्या अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही माजी मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे। त्यातील एक नाव म्हणजे अब्दुल सत्तार। सरकारमध्ये वाद आणि अब्दुल सत्तार हे जणू एक समीकरणच बनलेलं आहे। कधी वादग्रस्त वक्तव्य तर कधी भाजप नेत्यांच्या विरोधामुळे सत्तार नेहमी चर्चेत राहिले। एवढंच काय तर मुख्यमंत्री निवडण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य देखील सत्तारांनी केलं होतं आणि त्यामुळे सत्तारांचा मंत्रिमंडळातून पत्ता आता कट झालेला आहे। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्यानं तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते नाराज होणार हे स्पष्ट आहे। भंडाऱ्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झाले असून त्यांनी शिवसेना उपनेते, विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला। मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नागपूरच्या हॉटेलातनं निघून गेल्याचं सांगण्यात येतं। या नेत्यांचे समर्थक सुद्धा नेत्याला मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याचं सांगितलं जातं। तर मंत्रिपदासाठी आता त्यांनी 2.5 वर्ष वाट पाहायला हवी असं मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलंय। आम्ही सगळे अधिकार तुम्हाला देतो, तुम्ही जरूर ज्यांना आता संधी मिळाली नाही त्यांना ती संधी द्या। त्यामुळे आम्ही आमचे सगळे अधिकार आज शपथ घेण्यापूर्वीच माननीय शिंदे साहेबांना दिलेले आहेत। आम्ही जरूर तशा पद्धतीचं लेखी सुद्धा पक्षाकडे आणि मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांकडे अफिडेव्हिट करून दिलेला आहे। तर भाजपमध्ये सुद्धा जुन्या मंत्रिमंडळातील काही दिग्गज नावं नव्या यादीमध्ये नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यात रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाची संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याला सुद्धा यंदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाहीये। भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांना डच्चू मिळालाय। महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा आज विस्तार नागपूर येथे झाला। त्यामध्ये
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदाचा डच्चू मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. चंद्रपूर विधानसभाच्या उमेदवारीवरून जी रस्सीखेच पाहायला मिळाली आणि ते नेमकं प्रकरण जोरगेवार यांनी जेव्हा ती भाजपकडून उमेदवारी मागितली त्याला विरोध सुधीर मुनगंटीवार यांनी केला. वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी शेवटी जोरगेवार यांना ही उमेदवारी बहाल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः ते जोरगेवार यांचा प्रवेश केला. त्याच प्रकरणावरून आता कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं की काय असं चंद्रपुरात बोललं जात आहे. भाजपातील काही जुन्या मंत्र्यांवरती आता संघटनेची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. देवाभाऊंच्या नव्या टीममध्ये 39 पैकी 19 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिंदेची शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादीतील काही जुन्या मंत्र्यांना आगामी काळात दिल्लीत राज्यसभा किंवा मंत्रिपदीही स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं हे नेते आणि या नेत्यांचे समर्थक नक्कीच नाराज झाले असतील. ही नाराजी आता महायुतीचे तिन्ही नेते कशी दूर करतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नागपूर.